नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत कार्तिक पौर्णिमेची कथा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। कहाणी अत्यंत सुंदर असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। जास्त काही नाही, चॅनलला थोडं सबस्क्राईब करून द्याल। कार्तिक पौर्णिमा व्रतकथा। वास्तविक पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्यात येते, पण कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली जाते। जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमा का साजरी केली जाते, याची काय पौराणिक कथा आहे ते। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि भगवान विष्णूने या दिवशी आपला मत्स्य अवतार धारण केला होता। गुरु नानक देवजी यांचा जन्मही याच दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस प्रकाश पर्व आणि गुरुपर्व म्हणूनही साजरा केला जातो। कार्तिक पौर्णिमा हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे। या दिवशी दीपदान करून गंगेत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात असे सांगितले जाते। याशिवाय या दिवशी 6 कृत्तिकांची पूजा केली जाते। आता जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या व्रताची कहाणी। तारकासूर नावाचा एक राक्षस होता। त्यांना तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे 3 पुत्र होते। जेव्हा भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला, तेव्हा त्याचे 3 पुत्र खूप दुःखी झाले। वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले। तिघांनीही ब्रह्माजींना अमर होण्याचे वरदान मागितले, परंतु ब्रह्माजी म्हणाले की याशिवाय दुसरे वरदान मागावे। यानंतर तिघांनीही 3 शहरे बांधायला सांगितली, ज्या 3 शहरे संपूर्ण पृथ्वी आणि आकाशात फिरू शकतील आणि 1000 वर्षांनी जेव्हा आपण एका ठिकाणी भेटू, तेव्हा 3 शहरे एकत्र येऊन एक व्हावी आणि या 3 शहरांचा एकाच बाणाने नाश करण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे तोच आपल्याला मारू शकतो, अशी भगवान ब्रह्मदेवाने तारकासुराच्या 3 पुत्राची इच्छा पूर्ण केली। ब्रह्मदेवाने 3 नगरे बांधली। तारकाक्षसाठी सोन्याचे, कमलाक्षसाठी चांदीचे आणि विद्यामालीसाठी लोखंडाचे नगर बांधले गेले। वरदान मिळाल्यानंतर तिघांनीही सर्वत्र दहशत निर्माण केली आणि स्वर्गावरही आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी भगवान शंकराचा आश्रय घेतला। इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून महादेवाने एक दिव्य रथ निर्माण केला आणि एकाच बाणाने 3 नगराचा नाश करून त्रिपुरासुरांचा वध केला। तेव्हापासून भगवान शिवाला त्रिपुरारी असे संबोधले जाते। मित्रांनो, अशी ही कहाणी म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा संबोधले जाते। अशी ही कहाणी कार्तिक पौर्णिमेची। आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नेहमी हसत रहा आणि हसवत रहा। धन्यवाद।